मेश्राम सर. नमस्कार. आपण म्हणजे आजगाव येथे हे मेश्राम सर आहे, आजगावच्या शाळेचे आहे. ते यांचा प्रोजेक्ट पाहते रूट काज ऑन ऑल डिसीजेस. तर म्हणजे सर्व रोगांचं मूळ काय असते आणि ते रोग कशामुळे होतात, पाण्यामुळे होतात का, त्या कशा प्रकारचे सर समजून सांगतो. सांगा सर. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे जी सळवण्याची क्रिया असते ते 7 pH पेक्षा कमी जो पाणी असते त्याच्यावरून ती क्रिया असते. मग त्याच्यावर आपल्याला उपाय म्हणून 7 पेक्षा जास्त जो pH चा पाणी आहे तो अँटीऑक्सिडंट. त्यानंतर हे बघा, अँटीऑक्सिडंट मधून हे विविध प्रकारचे आपल्याला स्किल टॅन सिकनेस अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेशन म्हणजे या प्रकारची सीन होणे आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे या प्रकारची त्या स्किनची चांगली. त्यानंतरचं आहे मायक्रो क्लस्टरिंग. आता मायक्रो दूषित पाण्यामुळे आहे सर्व. मोठं काय की दूषित पाणी पेल्यानं ते आजार होतात. आणि ते दूषित पाणी म्हणजे काय असते, चांगलं पाणी म्हणजे काय असते. आता जे मायक्रो क्लस्टरिंग आहे तर हे जे आपण भाजीपाला वगैरे आणतो बाजारात याच्यावर केमिकल फवारलेला असता, पेस्टिसाइड. तर तो स्लो पॉयझन असते. जर तो आपण काढला नाही तर काय होते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज निर्माण होतात. शुगर, बीपी, थायरॉइड, ऍसिडिटी, मायग्रेन, हार्ट अटॅक, ब्लॅकेजेस. तर आपण ह्या कँगन वॉटरच्या मायक्रो क्लस्टरिंग प्रॉपर्टी मधून ते जर आपण बाहेर काढलं तर त्याच्यातला जो विष आहे तो विष पिवळ्या कलरचं दिसते आणि मग ते सुद्धा ऑर्गॅनिक होतात. ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक झाल्यानंतर जे काही डिसीज आहेत आपल्या शरीरातले ते हळूहळू कमी होतात आणि कालांतराने पूर्ण नाहीसे होतात. आता हे आपण टाकले याच्यामध्ये. तर याच्यामधले जो काही पेस्टिसाइडचा प्रकार आहे तो पूर्ण बाहेर निघाला. तो ह्या पाण्यामध्ये झाला आणि हा ऑर्गॅनिक निघाला. शुद्ध झालं. शुद्ध. हे बघा, याच्यात आणि याच्यात पहा, याचं लाईफ वाढलं, ताजं दिसत आहे. हे नाही एकच आहे, म्हणजे एकच आहे. हा पाण्यातून डीप करून काढलेला आहे. पाणी साधं पाणी आहे काय? नाही, हे कांगिनचं आहे. हे साधं पाणी आहे. साध्या पाण्यामुळे विविध आजार होतात आणि जे आजार होतात त्या आजारांना नाहीसे करण्याचं काम कँगन वॉटर करत आहे. कँगन वॉटर म्हणजे काय? हे जपानीच एक कंपनी आहे आणि त्या कंपनीला ते कँगन हे एक नाव दिलेलं आहे. त्या पाण्यात काय असते? ह्या पाण्यामध्ये मायक्रो क्लस्टरिंग म्हणजे याच्यामध्ये बघा, नेमकं -ORP असते. -ORP आणि जे +ORP आहे ते रोगांकडे घेऊन जाते. 50च्या प्लसच्या वर जे आहे त्यांना ते आजार होण्यास सुरुवात होते आणि मायनस रिडक्शन पोटेन्शियल ORPचा लॉंग फॉर्म सांगतो, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. आणि आपण ते चेक केल्यानंतर त्याचं कलर असं येते. म्हणजे याच्यामध्ये क्रिया होते ना सळण्याची, ते कमी करण्याची. शरीरामध्ये जे काय आपले मायक्रो सेल आहेत ते काय होत असतात, नाहीसे होत असतात. हे हे बघा. हे तर मग आपण हे ORPचा वापर केला तर ते पुन्हा जिवंत होतात, अँटीऑक्सिडंट. आणि आपलं लाईफ वाढते. सर आता ह्या पीएच बद्दल काय सांगू शकता का? पाणी पीएच म्हणजे कुठलं पाणी शुद्ध असते, कुठलं पाणी म्हणजे पीएच नुसार, म्हणजे त्या पाण्याचं इथं दिलेलं आहे. आपल्या रक्तातील 7 pH असते आणि 7 pH पेक्षा वरचा असेल तर आपला शरीर पूर्ण अल्कलाइन, हेल्दी, सुदृढ असते. अल्कलाइन म्हणजे हेल्दी. हे बघा इथं दिलेलंच आहे. ऍसिडिक म्हणजे रोगी. हे बघा इथं. हे बघा. आणि 6 pH आजाराकडे जाणारा. म्हणून आपल्याला इकडून इकडे जाण्यासाठी कँगन वॉटरचा वापर करायचा आहे. तर हे कँगन वॉटर बनवता येते का, कुठे मिळते? हे एक जापानीज कंपनी आहे आणि त्या कंपनीने त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या प्लेट याच्यामध्ये प्लेट टाकलेले. प्लॅटिनियम कोडेड आणि टायटेनियम एनर्जिक. आणि ह्या प्लेटेट सोन्यापेक्षा महाग आहे, त्याच्यामुळे यांची किंमत जास्त आहे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा मुलामा जमत नाही, जंग खात नाही. यांची लाईफ आहे 25 वर्ष. राजधातू आहे. याच्यापासून ते बनवलेले आहेत. आणि सायन्स मध्ये एनोड आणि कॅथोड ते पाणी याच्यामध्ये शुद्ध केलं जाते. पाणी एनोड आणि कॅथोड हे जे प्रक्रिया आहे ते पाण्यात फिरल्यानंतर काय होते, ते त्याचे
जे अणू असतात ते 20च्या दरम्यान असतात. मग तिथं ते तोडल्या जातात 5-5च्या अणूमध्ये. त्याच्यामुळे हा डायरेक्ट येते मायक्रो क्लस्टरिंग याच्या आतमध्ये जाऊन याच्यातील पेस्टिसाइड बाहेर काढतो आणि ऑर्गॅनिक तयार करतो. सर या पाण्याचा पीएच काय आहे? याचा 6 आहे बघा. 6 आहे का? म्हणजे अशुद्ध वॉटर. पहा हा पाण्याचा पीएच 6 आहे हा. आणि हे अशुद्ध पाणी आहे की शुद्ध पाणी? सिकनेसपणाकडे जातो. हो, नेणारा. हा. ठीक आहे. आणि या पाण्याचा या 8च्या पुढे आहे, 8च्या पुढे म्हणजे हेल्दी आहे. हा आहे ORP अजूनच जो आपल्या शरीराला एनर्जी देतो. अजूनच हेल्दी बनवतो. एनर्जी हे असं पहा हे असं आहे आणि याचा 8 पेक्षा जास्त आहे का? ORP हा याचं आहे. सर खूप खूप अभिनंदन सर. आणि ह्या प्रोजेक्टचा सर्वांनी अनुकरण करावं एवढंच मला सांगायचं वाटतं. जय हिंद.